नमस्कार भक्त मंडळी. गुरुवार आणि आता मला वाटतं आज रविवार आहे ना. आज रविवार आहे का शनिवार आहे? उद्या रविवार. या दोन्ही दिवशी ना खरं सांगायचं तर आपला व्हिडिओ येईल की नाही याची काही मला शाश्वती नाही. कारण आता मी अक्कलकोटला आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला अक्कलकोट टूरची सगळी व्यवस्था करण्यासाठी आलेलो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहीत आहे का, अक्कलकोटमध्ये स्वामी महाराजांनी दिलेल्या पादुकांवरती आता मी एपिसोड करतो आहे. 2 मला नव्याने कळलेल्या आहेत ही स्थानं. आणि तिसरी फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे केसकर देशपांडे ज्यांच्याकडे मी जाऊन आलेलो, पण त्यांच्याकडच्या त्या संबंध सोहळा आणि उत्सवामुळे मठाची माहिती काय मी तुम्हाला देऊ शकलो नाही. मूर्तीचे फोटो दाखवले, सगळं काय केलं. तर आता त्या मठाची माहिती सगळी आणि त्यासुद्धा व्यतिरिक्त महाराजांच्या सान्निध्यात आलेली अशी विभूती ज्यांना महाराजांच्या कृपेने 128 वर्षाचे आयुष्य लाभलेलं आहे, ते मध्येच कुठेतरी ते सुद्धा एक गाव आहे. मी आता गावाचं नाव वगैरे आता सध्या सांगत नाही ना, तर व्हिडिओमध्ये तुम्हाला मजा येणार नाही. तर तिथे सुद्धा मी जाणार आहे. भरपूर काही गोष्टी आहेत, भरपूर माहिती पण आपण आता व्हिडिओज घेऊन येत आहोत. आणि त्याच्यामुळे आठवड्यातले 2 दिवस मी जे व्हिडिओज देतो, या आठवड्यामध्ये तसं मी देऊ शकलो नाही. माझ्याबरोबर मयूर वाजटसुद्धा आलेलं आहे आणि आम्ही सगळेजण ह्याच ठिकाणी तुमच्यासाठी उत्तमात उत्तम व्हिडिओज देण्यासाठी आज सर्व प्रयत्न चाललेला आहे. त्यामुळे फक्त 2 दिवस जरा धीर धरा. आपले व्हिडिओज आले नाही, काय कितीतरी व्हिडिओज आहेत जे तुम्हाला अजून बघायचे आहेत, ते तुम्ही बघितलेले नाहीत. मला माहिती आहे 600-700चे व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलेले नसणार. असं समजा की हा जो काळ आहे मधला काळ, ज्याच्यामध्ये आपण व्हिडिओ दाखवलेला नाही, तो विशेष करून ते व्हिडिओज बघण्यासाठी मी तुम्हाला वेळ देतो आहे. तेव्हा निश्चितच जुने व्हिडिओज बघा, खूप छान आहेत. जुने त्याला समजूच नका, सगळी महाराजांची सगळी माहिती आहे ती. आणि नवी आणि असे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत आहोत ज्याची माहिती अजूनपर्यंत बहुतांश लोकांना नाही आहे. अगदी तुरळक लोकांना माहिती असेल, पण अजूनपर्यंत ती अप्रकाशित स्थानं आहेत, त्या विभूतीसुद्धा अप्रकाशित आहेत. तेव्हा भक्तगणांनो धीर धरा, काहीतरी उत्तम चांगलं घेऊन येत आहो नक्की. श्री स्वामी समर्थ.